प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वर संवाद. फोन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. श्रोते हो, स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. संवादक प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. आजच्या स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, पाऊस हा निसर्गाचा अमूल्य आशीर्वाद आहे. तो शेती, पिण्याचे पाणी, जलसाठे आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र अतिवृष्टी आणि दीर्घकाळ चालणारा पाऊस जितका त्रासदायक असतो तितकीच त्यामधील थोडी विश्रांतीही आवश्यक असते. ही विश्रांती निसर्गाला, माणसाला आणि संपूर्ण जीवनचक्राला नवचैतन्य देणारी ठरते. श्रोते हो, पावसाच्या सरींनी गेल्या काही दिवसात धरणीला तृप्त केले आहे. शेतं हिरवीगार झाली, नद्या नाले भरून वाहू लागले आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. पण आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. ही विश्रांती ही निसर्गाच्या चक्राचा एक महत्वाचा भाग आहे. पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. शहरांमधील रस्ते पुन्हा गजबजू लागले आहेत, तर ग्रामीण भागात शेतकरी आपल्या पिकांची पाहणी आणि शेतीची इतर कामे करताना दिसत आहेत. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं? सतत कोसळणारा पाऊस अधिक चांगला की मधून मधून पडणारा पाऊस? पावसाने घेतलेल्या या उघडीपाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम झाला? या विश्रांतीचा पिकांना फायदा होतो का? चला तर श्रोते हो, याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा येतोय. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. नमस्कार, कोण बोलताय आपण? बेलोऱ्याहून मेघराज ठाकरे. काय करता सर आपण? काही नाही मॅडम, एका ठिकाणी बसला ब्रँड आहे दोन्ही डोळ्याने. अच्छा, तर परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या? माझी पत्नी आशा ठाकरे, मुलगी आहे शेजल ठाकरे, मुलगा आहे प्रज्वल ठाकरे, एक नातू आहे काना ठाकरे म्हणून. अच्छा, तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? आता म्हटलं म्हणजे सगळे लोक पंढरपूरला चालले आहे, पंढरपूरच्या वारीला. अच्छा, पाऊले चालले पंढरी, हे गाणं द्या. अच्छा, तर काय सांगाल आपण पंढरपूरच्या वारीबद्दल काय सांगाल? तर वारीला जाताना आपण काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल श्रोत्यांना? काळजी म्हटलं आपल्या जीवनाची पद्धती चालणे आणि हे करणे. आता कालच्या बातमीवर दाखवलं आहे 2-3 महिला वारल्या, ट्रकनं धडक मारलेली आहे. आता आपण इकडे गर्दीत चाललो तर काही ना काही आता आपली काळजी घेतली पाहिजे, पद्धती चाललो पाहिजे. हे ते अगदी बरोबर. वाहनवाल्यांनी काही ना काही पद्धती हे करायला पाहिजे वारीच्या ह्याच्या. आपण शिस्तबद्ध पद्धतीने जर राहिलो आणि चाललो तर वारी सुद्धा आपली व्यवस्थित होईल, बरोबर ना? आपण जर व्यवस्थित सरकारने दिलेले नियम पाळले आणि वारीमध्ये शिस्तीने गेलो तर व्यवस्थित आपली वारी आणि दर्शन सुद्धा होईल. सुरक्षित होते. नक्कीच. ठीक आहे, फोन केल्याबद्दल. हॅलो. हॅलो, नमस्कार. स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? मी मुरलीधर ढोले, वडोदरा जिल्हा, जळगाव, खानदेश, महाराष्ट्र. काय करता सर आपण? ताई, माझा 10 फुटाने मुरमुरे याचा व्यवसाय आहे आणि आता या टायमाला सुळसुळ्याचं वगैरे ते आहे कमी. समजा 10 फुटांचा व्यवसाय बरा चालतो जरा, कारण पावसाळ्याचा ज्याच्यात मासा भोंगवत नाही आणि त्याच्यामुळे सुक्का माल असतो सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये काही तेलाचा ओस नाही, त्याच्यामुळे आम्हाला थोडं प्रॉफिट बरं राहते या टायमाला. अच्छा, तर मग आता तुम्ही घरीच असता? हो, आता घरीच आहे. तर मग आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणता छंद आहे मग तुम्हाला? आम्हाला छंद हा फक्त आकाशवाणीचं जे वेळी काही प्रोग्राम असतात ते ऐकायचं मला 1982 पासून छंद आहे हा. अरे वा. म्हणजे कमीत कमी 43 वर्ष झाली मला. आता माझं कसं आता रनिंगला 67 वर्ष चालू आहे आता. आणि जेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून मला ज्ञान एवढं मिळालं की आज जनरल नॉलेज फार खूपच आलं मला.
कारण या आकाशवाणीमुळे आकाशवाणीतून जे बी मार्गदर्शन होते श्रोत्यांपर्यंत पोहोचते ते आम्हाला लाभदायक होते. नक्कीच. त्याच्यातून प्रेरणा मिळते कारण त्या माध्यमातून आम्ही पुढचं जो काय प्रोसेशन आहे ते आम्ही करू शकतो. नक्कीच, कारण आकाशवाणी हे ज्ञान आणि माहिती मिळवण्याचं एक साधनच आहे. ज्ञानवर्धक आणि आपल्या जशी आपली आई असते आपल्याला ज्ञान देते लहानपणापासून तर जसं आपलं करणं होईपर्यंत, तशीच आपली आकाशवाणी आपल्याला या माध्यमातून आपल्याला ज्ञान देते आणि पुढचं पाऊल आपल्याला टाकायला सोपं पडते. अगदी बरोबर. तर आता पावसाळा सुरू आहे, तर या पावसाळ्यात आता सगळ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? काय या पावसाळ्यात काळजी अशी घ्यायची की आता आपण जर बाहेर पडलो जसं आपल्याला उघड्यावर खाणं हे अशक्य आहे. बरोबर. कुठलेही असो, म्हणजे त्याच्यावर माश्या गोंगावता आणि विशेष झालं म्हणजे आपलं शिळं राहिलेलं घरचं भाजी समजा काही पोळी चपाती आणि ते पण थोडं आपण जपातून खायचं. कारण आता आषाढ महिना लागणार आहे आता, तर आषाढ महिन्यात असे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला काही झालं नाही पाहिजे. बरोबर. कुठल्याही वस्तू आपल्याला पाहून सांभाळून म्हणजे अशा आपल्याला काही त्रास नाही झाला पाहिजे अशा वस्तू खायच्या आणि आणायच्या घरी आणायच्या. आपल्यालाच नाही पण आपल्या परिवाराला पण त्रास झाला नाही पाहिजे. अगदी बरोबर. सगळ्यांनी अगदी स्वच्छ आणि ताजे अन्न खायला पाहिजे आणि उकडलेले पाणी सुद्धा या पावसाळ्यात प्यायला पाहिजे. तुम्ही एक विषय चांगला सांगितला. उकडलेलं पाणी कसं राहते गरम त्याच्यातले जंतू राहतात ते याच्यामध्ये राहत नाही. आपण काय करतो मटक्यातलं किंवा बिस्किटी मधलं पाणी पितो बाहेरचं, पण बऱ्याच दिवसापासून भरलेलं राहतं. बरोबर. आणि ते आपल्या फ्रीज मध्ये ठेवून ते गार होतं. आपण गारचा याच्यानं आपण ते थोडं जास्तीत पितो, त्याच्यामुळे आपल्याला त्रास बी होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. आणि असं टाळावं की आपल्याला जेणेकरून आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. सगळ्यांनी अशी पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे, तरच आपलं आरोग्य निरोगी राहील. होतं. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? तर आजच्या कार्यक्रमामध्ये चित्रपटाचं नाव आहे गीत गाता चल. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि गायक आहे जसपाल सिंग आणि गाण्याचे बोल आहे धरती मेरी माता पिता आसमान सचिन पेळगावकर यांच्यावर चित्रित झालेलं आहे आणि आपले जसपाल सिंग आहे. तर काही याच्यात माझ्या मित्रांना बी हे गीत ऐकू इच्छितो मी. माझे बननेऱ्याचे हिम्मतराव शृंगारे आणि संतोष कुमार गेडाम आहे आणि माझ्यावर आणि मित्र आहे अनंत भुते, एस नावकर आणि गुणवंत कडू, गौतम रायबोले हे जवळचे आहे, जिल्हा अमरावती त्यांचा. आणि परत मारुती भोसले सोलापूरचे. आणि माझी जेवढी बी स्वर संवाद ऐकता हे सर्व श्रोता मित्रांना हे गाणं आणि परत तुम्ही बी या गाण्याचा थोडासा आनंद घ्या. नक्की नक्कीच. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. ताई नमस्कार. नमस्कार, कोण बोलत आहे? आंबे लोखंडे बोलतो, करंजी रोड, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. नमस्कार सर, बोला. मला आज या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं ताई. हा, कुठलं गीत ऐकायचं आहे आज? चित्रपटाचं नाव आहे जंजीर आणि गीताचे बोल आहेत चक्कू चोरिया तेज कराले. हे गीत ऐकायचं ताई. आणि हे गीत ऐकण्यासाठी आमचे काही श्रोता आहेत. सांगा. मंजुताई लोखंडे, सूरज लोखंडे, हर्ष बाबू, सुरमीत, आराध्य लोखंडे आणि मित्र परिवार. अच्छा, आता सध्या काय सुरू आहे सर तुमचं? आता माझं टेलरिंग काम करतो पार्ट टाइम मध्ये. अच्छा, टेलरिंग काम करता तुम्ही? हो हो. ठीक आहे, धन्यवाद फोन केल्याबद्दल. तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. गोपाळ नाथकर बोलालो. कुठनं बोलत आहात? साडेगाव, तालुका, जिल्हा परभणी. अच्छा, काय करता सर मग आपण? शेती. पेरणी वगैरे झाली आहे तुमची? हो. अच्छा, तर शेतीमध्ये काय आहे सध्या तुमच्या? कापूस, हळद. अच्छा, कापूस आणि हळद घेता तुम्ही? हो. तर किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 5 एकर. अच्छा, अरे वा, छान. चांगलं पीक येत असेल ना? हो, छान आहे. आता भाव पण आहे, जास्त भाव असल्यामुळे चांगलं आहे ते. आणखी परिवारामध्ये कोण कोण आहे? परिवारामध्ये आई, बायको आणि 2 लेकरं आहेत. अच्छा, तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? बाजीगर मधलं ए मेरे हमसफर. अच्छा, हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे तुमच्यासोबत? सोबत माणिक गुरु, माणिक मेत्रे, मोहन मेत्रे. अच्छा, ठीक आहे. चला तर ऐकूया तुमच्या आवडी. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. हा, नमस्कार मॅडम, मी शारदा शरद धुळे बोलत आहे, बेलवऱ्यावरून. हा, बोला. नमस्कार, काय करता आपण? मॅडम मी गृहिणी आहे.
अच्छा, गृहिणी आहे. गृहिणी असणं सुद्धा हे महत्वाचं काम आहे. घर काम करणं म्हणजे खूप मोठं काम आहे, जबाबदारी असते एक. हो मॅडम, मला गाणं ऐकायचं होतं. हा, कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? कुसूर मधलं, कसूर मधलं. जो मेरी रूह को चैन दे प्यार दे. अच्छा, तर आपल्या सोबत कोण कोण आहे हे गाणं ऐकण्यासाठी? मी, माझे मिस्टर, माझे वडील आहेत, माझी मुलं आहेत मॅडम. माझा मुलगा आहे रियान शरद धुवे आणि माझी मुलगी पूर्वी शरद धुवे आणि माझ्या बहिणीचा मुलगा आहे अमन राहुल दामले. अच्छा. आणि माझ्या भावाची मुलगी आहे कनिष्का निलेश मोहोड. तर ताई, आणखी छंद कोणता आहे तुम्हाला? मला छंद रेडिओ ऐकण्याचा आहे मॅडम. रेडिओ ऐकण्याचा. अरे वा. हो, घरचे काम करते आणि रेडिओ लावून देते. कुठले कार्यक्रम तुम्ही ऐकता अमरावतीचे? स्वर संवाद, आपकी फरमाईश, ज्ञानवर्धक माहिती, मला सर्व कार्यक्रम आवडतात मॅडम. अच्छा, अरे वा. फोन केल्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीच. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. आपण कोण बोलत आहात? मॅडम, मी विठ्ठलराव मडावी बोलतोय. नमस्कार, बोला. नमस्कार. लय दिवसांनी फोन केला, कारण माझा फोन म्हणजे डिस्चार्ज झाला की मी दुसऱ्या एजंट लावला. अच्छा. आमच्या गुरुमाऊली आहे, तर त्यांना गाणं ऐकायचं होतं. सांगा ना, कुठलं गीत ऐकायचं आहे? त्यांच्याशी बोलून घे ना. हो, चालेल. हॅलो, बोला. कोण बोलताय? आपलं नाव सांगा. मधुरा चंदाबाई वामनराव भाड. आपण काय करता? मी बॅटरी धंदा करत आहे सध्या. अच्छा अच्छा. आणखी तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे? माझ्या परिवारात काहीच नाही. आता एक पोरगा होता, मरण पावला. एक पोरगा आहे, तो अलग राहते. मी एकटीच राहते. अच्छा, तर आज कोणतं गीत तुम्हाला कार्यक्रमात ऐकायचं आहे? मला द्यायचं असं म्हणजे द्या म्हणला की थोडा गाणे आहे आपल्याकडे, द्या बा म्हटलं. तर त्यांना द्यायचं आहे धरीला पंढरीचा चोर. त्यांच्यासोबत आहे आपलं सतीश उबाड, रुपाली उबाड, समर्थ उबाड, सोम उबाड, गौरी उबाड आणि उज्ज्वला उबाड. आणि त्यांचे भाऊ आहे संजय चौधरी, प्रकाश चौधरी, अतुल चौधरी, अंकित चौधरी, मंगला चौधरी, कुंदा चौधरी. मी हार्मोनियम, तबला, बासरी, आर्घन, पकवाज, खंजेरी सर्वच वाद्य वाजवतो मी. हो हो, तुम्ही सांगितलंच आहे यापूर्वी. फोन केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलताय? आपण नाव सांगा. येवताबंदीवरून बळीराम हनुमारे, कारंजाला जवळ आहे गाव. तर सध्या आपण काय करता? काही नाही, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे चालू आहे. अच्छा, आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणता छंद? छंदाने रेडिओ ऐकण्याचा. अच्छा, अरे वा, खूप छान. लहानपणापासूनच आवड आहे. हो का? अरे वा, किती वर्ष झालेत रेडिओ ऐकून? बरेच वर्ष झाले. ते दिनाकार गीतमाला होता ना, तेव्हापासून ऐकतो मी रेडिओ. अरे वा, खूप छान. तर आकाशवाणीचे कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही ऐकता? सकाळचा भक्ती संगीताचा, आरोग्य, धनसंपदा, तसेच सर्वच कार्यक्रम आवडतात. अच्छा, अरे वा. ते माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असतात कार्यक्रम. बरोबर. तर आज कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? आज मला ते जलवंती फुलवंती, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटाची माहिती. ठीक आहे. काही मंडळी आहे, हलुमारे परिवार आणि माझे मित्र आहे नाना ढोरे, त्यांना ऐकायचं आहे गीत. अच्छा, धन्यवाद ते. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. नमस्कार. नमस्कार, कोण बोलत आहे? प्रदीप रामकर बोलतो, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, पर्वत खंडेगाव. अच्छा, काय करता सर आपण? काही नाही ताई, मी अपंग डोळ्याने. अच्छा. आकाशवाणी अमरावती कार्यक्रम, आम्हाला फोन कार्यक्रम आवडत असतात. आणखी कोणता छंद आहे तुम्हाला त्या व्यतिरिक्त? आणखी ताई बस रेडिओ ऐकणं. अच्छा, आणि परिवारामध्ये कोण कोण आहे? तर 2 भाऊ आहेत, आई बाबा आणि मुलगी आहे, पत्नी आहे. अच्छा, तर आज कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रमात? आम्हाला राजा हिंदुस्थानी म्हटलं ते परदेशी कुमार सानू अलकायनी यांच्या स्वरात आहे. ठीक आहे. काय म्हणते ताई पाऊस पाणी? पाऊस आता काही दिवस झाले पाऊस नाही, इथे खूप गरम होत आहे आणि ऊन पडत आहे. पाऊस नाहीच. या वर्षी अल्निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे जरा पावसाळी जरा कमीच आहे यावर्षी. तसंही आपलं हवामान विभाग सांगूनच राहिलं यावर्षी की पावसाळा कमीच आहे. हो, आमच्या इथे म्हणजे पाणीच नाही. सगळीकडे थोडं दमट वातावरण आहे, गरम होत आहे आणि पाऊस कुठे पडलेला नाही. म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता थोडी शांतता आहे, पावसाची म्हणजे विश्रांती आहे. बरोबर आहे. आणि काही आमचे तुमचे नेहमी शोधतात आकाशवाणी ऐकणारे संतोष मोरे आणि त्यांचे परिवार आणि आमच्या घरचे सुद्धा खरंच रेडिओ ऐकतात मोबाईल ऍपवर. मोबाईल ऍपवर? अच्छा. आकाशवाणी अमरावती म्हणजे आज माझा पहिलाच कॉल लागला. अच्छा, पहिला कॉल आहे तुमचा? अरे वा. हो.
खूप खूप स्वागत आहे आणि तुमचं. मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की ज्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये कॉल केला असेल त्यांनी 2-3 महिने तुम्ही कॉल केला नाही पाहिजे, कारण की नवीन श्रोत्यांना चान्स मिळतो. अगदीच अगदीच बरोबर आहे. आता आम्ही 1 महिन्याचा कालावधी ठेवला आहे. 1 महिन्यानंतर कॉल करा असं आम्ही श्रोत्यांना सांगत आहे. आधी 2 आठवडे होते, तर आता कालावधी वाढवलाय, कारण बाकी श्रोत्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे ना. हो, कारण की आवडीने कार्यक्रम सुद्धा आहे, पण प्रत्येकाची इच्छा असते ना, बरोबर आहे. आपण म्हणजे आपला कॉल लागला पाहिजे. अगदी बरोबर. चला तर ठीक आहे, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऐकूया तुमच्या आवडी. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्कार मॅडम जी. नमस्कार, आपण कोण बोलताय? मी सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतो मॅडम जी. अच्छा, काय करता सर आपण? काही नाही, आता मॅडम जी शेतीचे काम चालू आहे. शेती अच्छा, शेतीचे काम सुरू आहे. शेतीमध्ये काय आहे सध्या आता? शेतीमध्ये काय नाही, इकडे आता सोयाबीन, पराठी, तूर. अच्छा, तर किती एकर शेती आहे आपल्याकडे? मी कामावर जात असतो. माझ्या अच्छा अच्छा. शेती. आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणता छंद आहे तुम्हाला? आता छंद समाजसेवा करा छंद आहे. अरे वा, खूप छान. समाजसेवा हे आता आपल्याला एखादा कोणाला दवाखान्यात जायचं असलं तर रुग्णवाहिका बोलावणे. हम्म. कोणी जर आजारी पडलं, समजा एखाद्याला पॅरालिस मारला तर त्याला ती गावला घेऊन जाणे एमपी मध्ये. अच्छा, असे समाजसेवा चालू असते काहीतरी. अरे वा, खूप छान. म्हणजे लोकांना एक प्रकारची मदतच करता तुम्ही. तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? तर मला का नाही येत मॅडम, जे बुद्ध गीत आहे नंदिनीची सांगतो कथा. अच्छा. आनंद शिंदेने गायलेलं आहे ते. हो. गीतकार कुंदन कांबळे आहे त्यांचे, आणि संगीतकार मधुकर पाठक आहे. हम्म. माझी पत्नी आहे गीत ऐकण्यासाठी बेबीबाई गुजर. माझा मोठा मुलगा आहे चंद्रकांत गुजर. हम्म. माझी सून आहे प्रियांका गुजर. हम्म. माझी नात आहे यशस्विका गुजर. अच्छा. माझा नातू आहे आरव गुजर. हं. माझा लहान मुलगा आहे प्रशिक गुजर. आमचे दाबलापूरवरून आशिष भाऊ चामटकर आहे. अच्छा, वडगाव पोलीस स्टेशन वरून रूपराजी मिलमिले आहे. ठीक आहे सर, फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलताय? आवारपूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर येथून शेख हबीब बोलतो. नमस्कार सर, काय करता आपण? मी अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर मध्ये जॉब करत आहे. अच्छा, परिवारामध्ये कोण कोण आहे आपल्या? परिवारामध्ये माझे आई बाबा भाऊ हम्म. परिवार आहे, बहिणी सर्व मिळून आहे परिवारात. अच्छा, तर कुठलं गीत आज ऐकायचं आहे आपल्याला? चित्रपटाचं नाव आहे दिल है तुम्हारा मंदिर गीत आहे. दिल लगा लिया मैंने तुमसे प्यार कर लिया. अच्छा. असे होते आमचे छोटेभाई शेख, साजन बेगम, फारूक शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मिरा शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, फैजान शेख, फरहान शेख, अब्दुल लोहेवाला, साजिदा शेख, आशिफ शेख, हेमाजी टिकले, रामहरी लोखंडे, किसन कुंबरे, बापूरावजी बावणे, सय्यद अमीनूर, समस्त शेख परिवार आणि मित्र परिवार. अच्छा. आता परिस्थिती खूप म्हणजे पाऊस पडत नाही, पर्यावरण शुद्धीकरण होत नाही. हम्म. त्यामुळे झाडं लावा, झाडे जगवा हेच सांगावा संदेश वाटतो. कारण आता ज्या पावसाळ्यात जे दिवस असल्यामुळे आपण एक तरी झाड लावलं पाहिजे असं सर्व श्रोत्यांना सांगावं वाटते मला. अगदी बरोबर. आणि पावसाळ्यामध्ये काय आपण विशेष काळजी घेतली पाहिजे, काय करायला पाहिजे, काय सांगाल आपण याबद्दल? पावसाळ्यामध्ये चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, हलकं फुलकं म्हणजे बसण्यासारखं, हम्म. आणि सोबतच स्वच्छता घरामध्ये पाळली पाहिजे, किंवा आपल्याला जे रोगराई होणार नाही याचे आपण स्वच्छता सुद्धा घेतली पाहिजे. बरोबर. आणि पावसाळ्यामध्ये रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे लहान मुलांची विशेष करून काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी राहते, म्हणून म्हणजे ते लवकर आजारी पडतात. हो. तर त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. हो. आणि जे वयोवृद्ध असतात त्यांची पण विशेष काळजी आपण या ऋतूमध्ये घेतली पाहिजे. बरोबर ना? हो, बरोबर. तर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्कार मॅम. नमस्कार, कोण बोलत आहात? मॅम, मी अमरावतीवरून प्रकाश गोळे बोलतोय. आणि मी खूप लकीली आहे की मी खूप ट्राय केल्यानंतर 2 आठवडे ट्राय केल्यानंतर माझा कॉल लागला. अच्छा, मग आपण काय करता? आम्ही ऑर्केस्ट्राला डेव्हलप प्ले वगैरे करतो आणि कीबोर्ड वगैरे आधी क्लासेस वगैरे घ्यायचा, आता साधारणतः बंद केले. अच्छा. ऑर्केस्ट्राला डेव्हलप प्ले कीबोर्ड प्ले वगैरे करतो. अच्छा, अरे वा. आणि खरं खास मला अमरावती एवढं प्रेरित करते की साधारणतः ते आरोग्याशी निगडीत आरोग्य संवाद. आरोग्य संवाद. आणि खरंच अमरावतीमुळे कधीतरी वाटायचं की अमरावती केंद्र सुरू व्हावं, पण नक्कीच प्रार्थना पूर्ण केली. मला आणखी एक वाटतं की निवेदन करू इच्छितो की अमरावतीचा जे सूरसंवाद कार्यक्रम आहे त्याचा एक दिवस पुन्हा वाढावा. जो एक दिवस शुक्रवारी आहे तो
फक्त शुक्रवार आणि शनिवार व्हावा असं मला वाटतं. पण नक्कीच नक्की. तर इथे आता प्रयत्न सुरू आहे, तर नक्कीच आपले जे निवेदन आहे ते आमच्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि ते प्रयत्न सुद्धा करतील. नक्कीच मॅम, ही आशा पूर्ण होईल असं मला वाटतंय. आणि आता पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे आपण सर्वांनी? मॅम, मला तरी वाटतं पावसाळ्यात जेव्हा साधारणतः काम करत असाल तर मग दुपारी 10 ते 3च्या मध्ये तुमचं काम आटपून तुम्ही संध्याकाळी घरीच राहा, एवढं तरी मला वाटतं. जास्त रिस्क घेऊ नये, कारण की तुमच्या आरोग्याची काळजी हे तुमच्या हातात आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे बरोबर. असं मला वाटतं. पावसाळा म्हणजे मनाला आणि शरीराला ताजेतवाना करणारा ऋतू आहे. म्हणजे या थंडगार वातावरणात थोडी विश्रांती घेतली की नव्या उत्साहाने आपण आपल्याला कामाला लागण्याची ऊर्जा मिळते. बरोबर ना? म्हणजे विश्रांती घेणं खूप आवश्यक आहे. बरेच जणांना म्हणजे छंद असतो वाचण्याचा वगैरे, तर आपण एक घरी बसून एक पुस्तक वाचू शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो, नाही का? नक्की. आणि साधारणतः पावसाळ्यात मॅम आपला जर कलाकार असेल तर तो निसर्गरम्य वातावरणात तो प्रॅक्टिस करू शकतो आणि गरमागरम चहाचा याच्यामध्ये ना त्याला एक वेगळाच आनंद. बरोबर आहे. वरून पाऊस आणि खूप चांगली प्रॅक्टिस. सगळ्यांनी पावसाळ्याचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे. आपली सुरक्षितता आणि आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? मॅडम, मला ना आषाढी निमित्त एक ते भजन आहे, विठू माऊली तू माऊली जगाची. अच्छा. आणि मला ऐकायला ते भजन आवडेल, कारण की माझे फ्रेंड आहेत अरविंद शिरस्कार आणि इतर काही माझी मदर आई आहे, भाऊ आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं सुद्धा आवडतं गीत आहे आणि त्यांना सुद्धा मी हे गीत डेडिकेट करू इच्छितो. अच्छा, खूप छान. फोन केल्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम, कोण बोलताय आपण? नमस्कार मॅडम, मी प्रवीण हागोने, कुष्टा बुद्रुक, तालुका चलबुर, जिल्हा अमरावतीतून बोलतो. कसे आहात आपण? छान आहे मॅडम. तर आता सध्या काय सुरू आहे सर आपलं? आता सध्या शेतीचे काम आहे. अच्छा, काय आहे आता शेतीमध्ये? शेतीमध्ये कपाशी, तूर, सोयाबीन. तर आपल्याकडे किती शेती आहे? शेती थोडीशी आहे. आम्ही दुसरी बागी मक्ते करतो. 2-4 एकर घरची आहे, बाकी मक्त्याची असते. अच्छा, तर आणखी त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करता मग? तिथं काही नसतं, थोडं काही काम वगैरे असलं काम करून घ्यायचे. हो. तर आता या वातावरणाबद्दल, एकंदरीत या वातावरणाबद्दल आणि पावसाळ्याबद्दल आपण काय सांगाल? काय खबरदारी, काय काळजी घ्यायला पाहिजे सर्वांनी? पावसाळ्याबद्दल कसं मॅडम, पावसाळा जो कमी झाले कारण म्हणजे माणूसच आहे मेन. कारण की माणसानं जे निसर्गाचं संतुलन बिघडला, वृक्षतोड वगैरे, आणि पावसाळ्या दिवसात विशेषतः अशी खबरदारी घ्यायची आहे की एखाद्या विद्युत लाईनला, करंटला किंवा कुठं हात लागला नाही पाहिजे, कारण की एखाद्या याच्यातून विद्युत धारा वाहत असते, कारण त्यामधून बोला वाचलं जे शॉक लागायची शक्यता असते. आणि या पावसाळ्यामध्ये थोडस बिमाऱ्या वगैरे निर्माण होणार आहे. बरोबर आहे. ते दूषित पाणी पिल्याने वगैरे तसे रोगराई फैलण्याची शक्यता असते. पण थोडस आपला थोडा बचाव करून घेतला तर फारच चांगलं. शाश्वत लक्ष देणार असते, पण आपणही आपल्या आरोग्याविषयी किंवा आपण आपल्या इतर दिनचर्याविषयी लक्ष ठेवलं अगदी बरोबर. फारच छान होईल. आपण सुद्धा म्हणजे विशेष काळजी घ्यायला पाहिजे. हो मॅडम. आणि जे बाजारात विकणारे असतात, दुकानदार वगैरे स्टॉल म्हणून बसतात, त्यांच्याजवळ उघडं अन्न खाऊ नये. त्या बाबतीत आपले IAS अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब यांनी खूप मोठी मोहीम हाती घेतली. त्याबद्दल त्या साहेबांचे आमच्याकडून हार्दिक अभिनंदन हागोने परिवाराकडून. तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? आता आपला पावसाळ्याचा जो विषय निघाला तर आता एक पावसाळ्याविषयी गीत द्या. चित्रपट आहे सर्जा आणि गीताचे बोल आहे चिंब पावसाना. हे गीत ऐकायला माझ्यासोबत माझी पत्नी आहे योगिता हागोने, मुलगी आहे पियाली हागोने, मुलगा पार्थ हागोने, आणि आमचे 2-3 मित्र आहेत मॅडम. संजय बुगेडाम आहेत, लक्ष्मण लोखंडेजी आहेत, सोपानजी तायडे, विजय शेगोकार, उद्धवजी धोरण, अमोल इंगडे आणि नारायण आगे, आणि आमचा हागोने परिवार आणि आकाशवाणी अमरावतीचे सर्व उद्घोषक आणि सर, आणि मी आपल्या आकाशवाणीचा नियमित श्रोता आहे मॅडम. तर माझी अशी एक विनंती आहे वरिष्ठ अधिकारी साहेबांना, एखादा आता जर फोन इन कार्यक्रम चालू केला, असा एखादा SMS वगैरे किंवा व्हॉट्सअप SMS वगैरे एखादा आठवड्याचा कार्यक्रम चालू केला हिंदी मराठी गीतांचा तर फारच छान होईल. नक्कीच नक्की. आम्ही तुमची विनंती आहे ती आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचू. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. धन्यवाद मॅडम, आम्हाला पण खूप छान वाटलं. फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचा हे छान त्यांचा आणि सुंदर स्वरांचा हा प्रवास इथेच थांबतो आहे. पण आपले मनोगत आणि संगीताची साथ कायम आपल्या मनात राहील. आजचा स्वर संवाद हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते. तर आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे, कृपया त्यांनी 1 महिना फोन करू नये. आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी.
तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. श्रोते हो, सहभागी होण्यासाठी कॉल करा 0721 299 1038 0721 299 1038. तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या. पुन्हा भेटूया नव्या सुरांसह, नव्या उमेदीने. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं अमरावती केंद्र. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संवादक आणि निर्मिती प्रज्ञा इंगोले यांची, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन पुस्कुडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर